नाशिक मतदारसंघामध्ये बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवार उशिरा जाहीर करणार महायुतीची रणनीती। नाशिकचं मतदान शेवटच्या टप्प्यात असल्यानं महायुतीचं आज ते कदम। शिंदे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते मुख्यमंत्र्यांना भेटणार। उमेदवारीचा तिढा कायम असताना बोरस्तेंच्या भेटीमुळे भुवया उंचावल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड आणि यवतमाळचा दौरा करणार। नांदेडच्या हदगावमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा घेणार। सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महेश खराडे यांना उमेदवारी जाहीर। अपक्ष उमेदवारीची चाचपणी करत असलेल्या विशाल पाटील यांना धक्का। मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची दिल्ली वारी लांबणीवर। मल्लिकार्जुन खरगे गुलबर्ग्यामध्ये असल्यानं भेट घेणं शक्य नाही। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात। बारामती, सोलापूर, माढा, सांगली आणि कोल्हापूरसह राज्यातील एकूण 11 मतदारसंघांचा समावेश। यंदाच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार आणि राम मंदिर नव्हे तर बेरोजगारी आणि महागाई हेच महत्त्वाचे मुद्दे। सीएसडीएस संस्थेच्या सर्वेक्षणातून स्पष्ट। अवकाळी पावसामुळे वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यामध्ये पिकांचं मोठं नुकसान, तर परभणीच्या पूर्णा तालुक्यातही शेतकऱ्यांना फटका। लासलगाव बाजार समितीमध्ये तब्बल 8 दिवसांनी कांदा लिलाव सुरू होणार। परवाने रद्द करण्याचा इशारा दिल्यावरती व्यापाऱ्यांची भूमिका मवाळ। सीएए, एनआरसी आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी पश्चिम बंगालमध्ये होऊ देणार नाही। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून पुनरुच्चार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।